विद्यार्थ्यांचे खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत यूट्यूबवर, मेसेजवर, टेलिग्रामवर. तर प्रत्येक क्वेश्चनचा आपण आन्सर पाहूया. तर चला मग. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे स्नेहल साकोलकर यांनी. सर, मला हे विचारायचं आहे, एक्झाम वेळी एक्झाम पॅसेज ऑन स्क्रीन असतो की हार्ड कॉपी देतात, जसं की टायपिंग एक्झामला देतात तसं? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हार्ड कॉपी वगैरे मिळत नाही. एक्झाम वेळी वर एक पॅसेज असतो आणि खाली आपल्याला टाईप करावे लागते. वरच्या पॅसेजमध्ये आपल्याला कर्सर लॉक असतो. आपण कुठेही कर्सर क्लिक करू शकत नाही, फक्त स्क्रोल वर खाली करू शकतो. तर बॅकस्पेस आपल्याला अलाउड फक्त लास्टच्या शब्दासाठी असतो, म्हणजे तुमचा करंट वर्ड जो चालू आहे तोच फक्त तुम्हाला पडता येईल. जर तुमचे 4-5 ओळी टाईप करून झालेल्या असतील तर पहिल्या ओळीतला शब्द खोडता येणार नाही. तर दुसरा क्वेश्चन बघू आपण. राहुल मेश्राम यांचा दुसरा क्वेश्चन आहे, स्किल टेस्टसाठी कोणतं कीबोर्ड यूज करायचा, प्लीज रिप्लाय. ओके, तर इथे 2 प्रकारचे कीबोर्ड आपण एक्झाम वेळी पाहिलेले आहेत. आपल्याला MPSCच्या इंस्ट्रक्शनमध्ये कोणते कीबोर्ड वापरावे याचे काही संदर्भ दिलेला नाही. तर आपल्याला अनुभवातूनच कळतो एक्झामच्या वेळी मुलांनी कोणते कीबोर्ड अनुभवले. तर 2 प्रकारचे कीबोर्ड आपल्याला तिथे पाहायला मिळाले होते. तर एक लिनोवाचा होता, ओल्ड कीबोर्ड होता, ठोकळ्याचा कीबोर्ड होता, त्याचे मोठे मोठे बटन होते, आणि एक होता फ्लॅट कीबोर्ड. तर अशा प्रकारे 2 कीबोर्ड तिथे आपल्याला पाहायला मिळाले. पहिला कीबोर्ड इथं दाखवल्याप्रमाणे मोठा आहे, जुना आहे, आणि त्याचे हार्ड जातात कीज. आणि जर तुमचे इथे सरावामध्ये जर तुमचे सपोज 2200 ते 2300 की डिप्रेशन येत असतील तर किमान ह्या कीबोर्डवर नवीन टाईप करत असताना 200 ते 300 तुमचे कीस्ट्रोक कमी होणार आहे. तर हा थोडासा टफ जातो. आणि दुसरा कीबोर्ड आहे इथं बघितल्यासारखं, ही डेलचा कीबोर्ड. इथं फक्त संदर्भ दाखवला आहे, पण अशा प्रकारे तिथे एक कीबोर्ड असतो, तो फ्लॅट टाईपचा असतो, त्याची बटन असे फ्लॅट असतात, तो सॉफ्ट जातो आपल्याला. तर तिथे आपली फसगत होऊ शकते. तर तुम्ही सराव करताना वेगवेगळे कीबोर्ड यूज करायचे आहे, मित्रांचं एक्सचेंज करायचे आहे आणि सराव करायचा आहे. तर आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन आहे गणेश कराडेंचं. सर, हायलायटर आणि ॲटोस्कोर अलाउड नाही ना, नाहीतर मग किती वेळा आपल्याला कर्सर वरून खाली ओढावे लागेल इंग्लिश पॅसेजसाठी? तर इंग्लिश पॅसेज तुलनेनेच मराठीच्या खूप मोठा असतो. तर आपल्याला कर्सर लॉक आहे, कुठेही कर्सर ठेवून आपण शब्द बदलू शकत नाही किंवा ॲटोमॅटिक स्क्रोल होत नाही. तर लाईन संपल्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा ते पॅसेज खाली ओढावा लागतो माऊसच्या साहाय्याने. तर बघूया आता पुढचा क्वेश्चन. अक्षय गंभीरे यांचा एक क्वेश्चन आहे, पॅसेज 40चे किती मिनिटमध्ये व्हायला पाहिजे? तर असं सांगता येत नाही सर, कारण 40च्या पॅसेजमध्ये किती कीस्ट्रोक असतात साधारणतः त्याचा ॲव्हरेज काय आपल्याला माहीत नाही. प्रत्येक पॅसेज हा वेगवेगळ्या की डिप्रेशनचा असतो. पण आपल्याला एक्झामच्या इंस्ट्रक्शननुसार मराठीसाठी किमान 1,500 कीस्ट्रोकचा पॅसेज आहे आणि इंग्लिशसाठी 2,000 की डिप्रेशनचं पॅसेज आहे. तर आपल्याला की डिप्रेशननुसार जायचं आहे, वर्डनुसार जायचं नाही आहे. तर 40चा पॅसेज, 30चा पॅसेज असं न बघता तुम्ही की डिप्रेशनवरून जावा. तुम्हाला मराठीला किमान 1600 ते 1700 की डिप्रेशन झाले पाहिजे आणि इंग्लिशसाठी 2100 किंवा 2200 की डिप्रेशन झाले तर तुम्ही सेफ असं समजावे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रुपेश बनसोडे यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर, माझा इंग्लिशचा पॅसेज 260 वर्ड होते तर किती कीस्ट्रोक होतील? तर साधारणतः एक वर्ड 5 कीस्ट्रोकचा असा ग्राह्य धरला जातो. या अंदाजाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. साधारणतः 1300 कीस्ट्रोक होऊ शकतात सर. पण वर्ड्सनुसार आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे जायचं नाही आहे, कीस्ट्रोकनुसार जायचं आहे. तुम्ही MS वर्डमध्ये खालच्या साईडला कोपऱ्यामध्ये वर्ड्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं कॅरेक्टर विथ स्पेस दिसते, तिथून आपण सांगू शकतो की किती कीस्ट्रोक झालेले आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. सर, 300 शब्द टाईप करायचे का 1,500 कीस्ट्रोक टाईप करायचे? कीस्ट्रोकवर खूपच सारे क्वेश्चन आहेत. तर येथे वर्ड्सला
जास्त महत्त्व नाही आहे, की स्ट्रोकला जास्त महत्त्व आहे. तर तुम्हाला मराठीला 1500 आणि इंग्लिशला 2000 की स्ट्रोक झाले पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. अक्षय गंभीर यांचंच आहे की स्ट्रोक समजण्यासाठी ते 250चे ॲप इन्स्टॉल करावे लागेल का? लागते वाटतं. तर कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही की स्ट्रोक समजण्यासाठी. मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डमध्ये आपल्याला ते समजू शकते. कोणताही पॅसेज तुम्ही टाईप करा 10 मिनिट लावून आणि ते कॉपी पेस्ट वर्डमध्ये घ्या आणि तिथे खालीच आपल्याला कॅरेक्टर विथ स्पेस दिसते. तर 10 मिनिटामध्ये आपले किती की स्ट्रोक झाले हे समजून येते. तर पुढचा क्वेश्चन आहे आशिष यांचा, पृथ्वीमध्ये प्रो हा शब्द कसे टाईप करावे? तर इथं की आपण लॅपटॉपवर बघू शकतो. आय या कीने प हे अक्षर दाबायचं आहे, त्यानंतर प्लस हे बटन दाबायचं आहे. प्रो हे असं टाईप आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रो टाईप करू शकतो. तर इथून पुढे येणाऱ्या मराठी लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व जोडाक्षरे आम्ही दाखवणार आहोत. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. संकेत खैरे यांचा पुढचा क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्ह कसे टाईप करावे? तर आपण पाहूया प्रश्नचिन्ह कसं टाईप करायचं आहे. जर आपण एक अशी लाईन लिहिली तर आपल्याला इथं ती स्क्रोल लॉकची की दाबायची आहे आणि इंग्लिश करायचं आहे. मग स्क्रोल लॉक दाबल्यानंतर आपला कीबोर्ड इंग्लिश होतो. इंग्लिशमधले क्वेश्चन चिन्ह तिथे द्यायचं आहे आणि पुन्हा मराठी करायचं आहे. तर आपण अशा प्रकारे पाहिलं की कसं आपण प्रश्नचिन्ह देऊ शकतो. भार्गव औलकर म्हणतात की इंग्लिश मराठी टायपिंग लेसन PDF असेल तर प्लीज सेंड करा. सर, आमच्या टेलिग्राम ग्रुपवर सिलेबसची PDF आहे, त्यामध्ये सर्व लेसन आहेत मराठी आणि इंग्लिश, ते आपण पाहू शकतो. सर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, हाऊसवाईफ ना बाहेर जाऊन क्लास करणे शक्य नाही होत, तरी तुमची प्लीज लेक्चर सिरीज चालू कराल का? हो, आम्ही नक्कीच मराठी आणि इंग्लिश लेक्चर सिरीज चालू करणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक लेसन आम्ही तिथे घेणार आहोत. दुसरा क्वेश्चन, सर मराठीचे सर्व अक्षर जे की टाईप करण्यासाठी अवघड जातात त्याचा एक टाईप करतानाचा व्हिडिओ बनवा. नक्कीच सर, यावरही आम्ही कार्य करत आहे. आमचे सर्व व्हिडिओज तयार आहेत, पण या सर्वांच्या आधी एक क्वेश्चन आन्सर घ्यावं अशी आमची अपेक्षा होती. त्यामुळे हा एक शॉर्ट व्हिडिओ आम्ही बनवत आहे. आमचे सर्व लेक्चर्स उद्यापासून नेहमी टाईमनुसार येतील. तर पुढचा क्वेश्चन आहे चंद्रकांत देशमुख यांचा, सर मराठी टायपिंगसाठी सॉफ्टवेअर कुठलं योग्य राहील, ISM बेसिक और ISM 6 लॅपटॉपसाठी? सर तसा काही फरक पडत नाही. ISM बेसिक असो किंवा ISM V6 असो, ते आपलं वर्क करत आहे. म्हणजे ISMचा यूज बेसिकली कशासाठी केला जातो, इंग्लिश कीबोर्डचा उपयोग करून आपण मराठी टाईप करण्यासाठी करत आहे. तर बेसिक पण चालते आणि V6 पण चालते, फक्त त्यांचं ते अपडेटेड व्हर्जन आहे. आपल्याला ISM V6ची फाईल आमच्या ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल, तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ISM V6 कसं इन्स्टॉल करायचं यावर आपण एक व्हिडिओ बघितला आहे, की ते आय बटनावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतो. अशा प्रकारे आपण टॉप 50 क्वेश्चन बघितलेले आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांचे कॉमन क्वेश्चन आहेत. तरी सर्व क्वेश्चन आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथून पुढे काय प्रश्न असतील तर आमच्या टेलिग्राम ग्रुपवर नक्कीच संपर्क साधावा. धन्यवाद.